या पंख्याची सोय तर खास करून वर आणि वधूला जेवताना गरम होऊ नये त्यासाठी केलेली होती, पण त्याच्यात आम्ही खूप कलाकार या पंख्याचं तोड आमच्या बाजूला करून आम्ही चावा खात बसलो. तर अजून एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीजच्या सीझनच्या लास्ट एपिसोड मध्ये. इकडे दादा आणि वहिनीचं फोटोशूट होईपर्यंत तिकडे सगळ्या पाहुणे मंडळीचं जेवणाचा प्रोग्राम आटपला. त्यानंतर काय आम्ही आमच्या पोटातले कावळे शांत करून घेतले. तेवढ्यात माझी नजर या डब्यांवरती गेली, जे की सप्रेम भेट म्हणून आम्हालाच भेटणार होते. त्यानंतर सुरुवात होणार होती आपल्यासारख्या नवीन पिढीने सुरुवात केलेल्या नवीन या प्रथाचा. आता ही केक कटिंगची प्रथा नवीन आहे का जुनी ते तर नाही माहिती, पण जोपर्यंत केक कट होत नाही असं वाटत नाही की साखरपुडा संपूर्ण झालाय. आता सगळा साखरपुडा तर संपूर्ण झालेला होता. फक्त आता जे बाकी राहिलं होतं ते फक्त या पार्टी आणि डब्यांची व्यवस्था करायची. त्यासाठी घेतलं या कार्यकर्त्यांनी पुढाकार. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये हा जो पहिला हसमुख गडी दिसतोय ना, तो आमचाच लहानपणीचा मित्र आहे, जो की आजपासून आमचा पाहुणा लागणार. घरी आल्यानंतर मी ज्या कामासाठी उत्सुक होतो ना तेच काम होणार होतं, जे की या डब्यांची अनबॉक्सिंग होणार होती. आणि मला बघण्याची चूल होती की या डब्यांमध्ये नेमके आहे तरी काय. पण हे नव्हतं माहिती की या डब्यांच्या अनबॉक्सिंग मध्ये मळ्यातल्या सगळ्या महिला मंडळाचं पण आगमन होईल. आणि यामध्ये नेमके आहे तरी काय हे तुम्हीच ऐकून घ्या. नवरदेवाच्या बहिणीला कलवरीचा मान, यात आहे बेसन लाडू छान.